आपण पाहूया प्रशासनानं अपघाताबाबत काय नेमकी अधिकृत माहिती दिली आहे। दुपारी 3:30च्या सुमाराला लोखंडी पूल कोसळला, ही प्रशासनाकडून आलेली अधिकृत माहिती आहे। पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक होते। दुर्घटनेमध्ये 38 व्यक्तींना वाचवण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर 18 जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर पवना रुग्णालय, मायमर रुग्णालय आणि अथर्व रुग्णालय इथे उपचार सुरू आहेत। तर उपचारादरम्यान 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय। कोसळलेल्या पुलाखाली एकूण 3 जण अडकल्याची माहिती आता प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। तेव्हा नाजिम, आपण पाहतोय की उपचारादरम्यान 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय आणि कोसळलेल्या पुलाखाली एकूण 3 जण अडकलेत असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। निश्चितपणे दीपक, जसजसं हा बचाव कार्य होतंय, जसजसे हे सगळे जवान या पाण्यामध्ये उतरत आहेत, तसतसं त्यांना या ठिकाणी लक्षात येतंय की नेमकं किती जण लोक त्यामध्ये अडकलेले आहेत आणि तसतसं या बचाव कार्यात पुढं पावलं टाकली या ठिकाणी जात आहेत आणि त्यामुळेच आत्ता सध्या या लोखंडी सांगाड्याखालीच 3 जण अडकल्याचं या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात येते। त्यामुळं हा लोखंडी सांगाडा सर्वात आधी बाहेर घेणं किंबहुना तो वरती उचलणं हे सर्वात मोठं आव्हान या बचाव पथकांसमोर आहे आणि तेच बचाव पथकं त्यासाठी 4 तासापासून प्रयत्न या ठिकाणी करतायत। यासाठी वेगवेगळ्या टप्प्यात त्यांनी कामं सुद्धा केली। सुरुवातीला मनुष्यबळ होतं म्हणून त्यामुळं ताकद लावून हे बाजूला घेण्याचा प्रयत्न झाला, त्यात ते अपयशी ठरले। त्यानंतर छोटे छोटे जनरेटर या ठिकाणी आणले, कटर आणण्यात आलं आणि या कटरच्या साहाय्यानं हे सांगाडा कापून त्या ठिकाणी जे अडकलेले पर्यटक होते त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले। त्यात 1-2 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलं, मात्र जे या सांगाड्या खाली अडकलेले आहेत त्यांना काढण्यासाठी मात्र आता काढण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळतात। नाजिम, तू राहाच आपल्यासोबत। एक छोटासा ब्रेक आपण घेतोय आणि लगेच परत येतोय। काय नेमकं घडतंय सांगणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा महाराष्ट्र दिवसा।